सो व्हॉट्सअप आहे कसा तुम्ही सर्वजण मी आहे म्हणतो बघताय MS20 ब्लॉग्स आणि या ब्लॉगची सुरुवात झाली आहे स्ट्रेट फॉरवर्ड फ्रॉम आजी बाबाच्या घरून. आणि हो गाईज, हा ब्लॉग नक्कीच एंडपर्यंत बघा आणि जर तुम्हाला ब्लॉग आवडला तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा. आणि हो, मी आता सध्या आहे आजी बाबाच्या घरी, जसं की मी तुम्हाला सांगितलंच. आणि आपल्याला आता जायचं आहे मीन्स माझ्या घरी. सो व्हिडिओ एंडपर्यंत बघा. आणि आज आहे 31 डिसेंबर. सो आज फुल ऑन मस्ती होणार आहे, एंटरटेनिंग ब्लॉग राहणार आहे हा. सो चला चालूयात. सगळ्यात पहिले मी बसतोय आता अभ्यास करायला आणि अभ्यास झाल्या सध्या मी निघलो आहे घरून. सो गाईज, मी आता करत आहे बसचा वेट आणि आता जशी बस आली मी तसं बसमध्ये बसून चालल्या जाईल. हा आम्ही माणूस ठेवला आहे स्पेशल हे काम करण्यासाठी. काय माहित कसा माणूस आहे हा. पैसे त्याकडे घेतले का? सो मित्रांनो, मी इथे पोचलो होतो माझ्या घरी आणि सध्या पार्टीचा असं प्लॅन आहे, हे तुम्ही शेवटपर्यंत बघा. तो सध्या आम्ही घेतलेला आहे कांदे आणि टमाटे चिरायला आणि बाकीचे मुलं खाली आहे ते मसाले ते मेजर करत आहे. आणि आता थोड्याच वेळात तिथे आम्ही चूल पेटू, मग तुम्हाला दाखवू काय करतोय काय नाही. आमचे काम करणारे मामा आले. मामा कोण काय व्हायला नाही आमचे मामा सध्याला मुंगरी आलेली आहे. मामाला 31च्या पहिले 12 वाजल्याच्या पहिलेच चढले. थोडंसं पाणी घेऊ. स्वप्नील आमचा शेफ, हॅलो कर. हे हाताखाली आम्ही सगळे आचारी आहे सरचे. सरची मेस पण आहे, मेसचा इंटरेस्ट. हां, जर तुम्हाला ऑर्डर द्यायची असेल सरला नक्कीच बोलवा सर. 1000 रुपये. अरे बाबा या महिन्यात किती ना आचारीला 1000 रुपये लागते. 1000 रुपये किलो 1 किलो बनवून द्यायचे. 1000 रुपये घेईन भैया मी. एवढंच का? एवढंच का? एवढं कमी? अरे नाही, तेवढं आहे म्हणा, रक्त जास्त जळतं. बाकीचे त्याच्या हातात घालते माणसाला. डिस्काउंट मध्ये ओमचं जर कोणी सबस्क्रायबर असेल तर 500 रुपये किलोनी घेईन. विदाउट मटेरियल, विथ मटेरियल 1000 रुपये किलो. 1 किलो. आणि हेल्पर तुमचा असायला पाहिजे. बघून घ्या, सबस्क्रायबर जर असेल तर आपल्याला आम्हाला थोडे एका हेल्परचे 300 रुपये. एक हा नाही रे 500 रुपये आपण फुकटचे काम करू. दाखवू का? नावाचे पुरे सगळीकडून पेस्ट करून टाका. रे मग सगळे एकट्टी पडून जाईल ना. कशी एकट्टी पडली बरोबर पाहिजे टाकतो सगळीकडून. काय तो कर. ये दिल तुम्हारे प्यार का सनम भी गम क्यों लागे.